आमच्या संगमनेर तालुक्यात पारेगाव या गावामध्ये जिथे आम्ही हजारो झाडं लावले आणि तिथं एक मोठी जागा वृक्षारोपण करून उभी केली होती, तिथे आवदा कंपनीनेच त्यांना जागा ताब्यात मिळत नाही म्हणून पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सुप्रीम कोर्टात ते गावकरी गेले होते आणि कोर्टाने त्यांना निर्देश दिले की झाडं न तोडता जे करता येईल ते करावं। आता गावाची मागणी अशी होती की झाडं तोडायचे ठीक आहे, समजा त्या आवदा कंपनीने 4.5 कोटी रुपये सामाजिक वनीकरणकडे जमा करून ठेवले त्याच्या अगेन्स्ट जे तोडायचे त्याच्या गावकऱ्यांचे म्हणणं असं आहे की आम्ही झाडं लावले, त्याला मोठं केलं, हे पैसे आमच्या गावाला जर दिले तर आम्ही याचं चांगलं विनियोग करू शकतो, तर ते सामाजिक वनीकरणकडे गेले त्याचा विनियोग कसा होईल आम्हाला माहित नाही। आणि 40 एकर जागा सुरुवातीला मागितली, गेले 3 वर्ष हा प्रकल्प सतत भांडत चालले, शेतकऱ्यांचं आणि त्या विभागाचं भांडण चालू आहे। आता शेवटी त्यांनी असं लिहून दिलं आवदा कंपनीने की आम्हाला 16 एकर जमीन पाहिजे आहे। मग 16 एकर पाहिजे असेल तर उरलेली जमीन गावाच्या नावावर करून द्यावी अशी मागणी आहे। म्हणजे उदाहरण म्हणून मी सांगितलं, कारण असे प्रसंग अनेक ठिकाणी घडतायत। तर टाकी डोकेश्वरचं तर आता काम सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे ते पोलीस बंदोबस्तात झालं ते सगळं आपण उत्तरात दिलेलं आहे। पण हे पारेगावचं पण जो प्रसंग झालेला आहे, तर माझी आपल्याला विनंती आहे आणि प्रश्न आहे की आपण आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याच्यात काही मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना करणार। निश्चितपणे आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, 2 सूचना देण्यात येतील। पहिली, जेवढी जागा ते घेतात त्याच्या व्यतिरिक्तची जर जागा त्यांनी सांगितलं आम्हाला नको तर ती गावाला परत करण्याच्या संदर्भातले आदेश त्या ठिकाणी देण्यात येतील। सामाजिक वनीकरणला पैसे दिलेले तर सामाजिक वनीकरण आणि ग्रामपंचायत यांना एकत्रितपणे कशा पद्धतीने इथलं वृक्षारोपण करता येईल त्या संदर्भातला निर्णय करण्यात येईल।